हा तर गाईस सुपर हेक्टिक डे झालाय आणि तुम्हाला मी दाखवतो शिवानी काय करताय. आमचं ऑफिस झालंय आता आणि शिवानी मस्त एन्जॉय करताय बाल्कनीमध्ये. ही आज लवकर फ्री चिअर्स. झाली. चिअर्स. ही चिअर्स आज लव असं करत असतात. चिअर्स. चिअर्स. ही आज लवकर फ्री झाली म्हणून इथे माझा वेट करत आहे मस्त लवकर बाल्कनीमध्ये. फ्री झाली, माझं आज मॉर्निंग शिफ्ट होती म्हणून. येस. आणि सनसेट आता थोडा हे झालेला आहे, सनसेट झालेला आहे. झालेलं आहे पण सुंदर पण दिसत ना सुंदर सनसेट. दिसत होता. काय म्हणतात त्याला, सनसेट. काय चेतन म्हणतो होती मी. सुंदर दिसत मी होता. म्हणत होती, चेतन तर सुंदर दिसत, आपण काळा दिसत होतो तर ना. चेतन सुंदर दिसत नाही का? मी असं म्हणत होते, सुंदर दिसत होता चेतन, म्हणजे तू सुंदरच दिसतो. हा तेच ना म्हटलं. मला वाटलं फक्त सनसेटलाच बोलत आहे. तर गाईज येस आम्ही ऍक्च्युली ही ड्रिंक रोज आता ही 1 महिना झाला असेल ना. माझा तर हात guys, आम्ही पकडते का? drink- माझा हात इकडे झाला एकदम. एक तर सेकंड आम्ही- थांबा 1 मिनिट. तर गाईज आता ऑलमोस्ट मला वाटतं 1 महिना झाला असेल ना आपण ही ड्रिंक घेतोय. येस. तर आम्ही, मला वाटतं मी माझ्या म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल आम्ही काय घेतोय, तर आम्ही घेतोय कोलॅजन ड्रिंक. तर ही आय थिंक आम्ही 1 मंथ झाले घेतोय. मी माझ्या म्हणजे आपल्या कपल पेजच्या इन्स्टावर पण टाकलेलं की आम्ही घेतो. त्यानंतर पूर्ण डिटेल मी माझ्या पेजवर पण टाकलेलं आहे. तर मला असं वाटतं आम्ही जिम वगैरे करतो, तर आफ्टर ना 25 इयर्स वगैरे, 25-30 इयर्स तुमच्या बॉडीमध्ये. सॉरी 30 इयर्स नंतर तुमच्या बॉडी मधलं कोलॅजन रिड्यूस व्हायला स्टार्ट होतं. तर त्याचं ते नाही खूप आम्ही आवडलेलं. चिक न्यूट्रिश म्हणजे आम्ही घेतोय. तुम्हाला तुम्ही रिसर्च वगैरे घेऊ शकतो तुम्हाला काय पाहिजे तर. पण Yes. आम्हाला पर्सनली चांगलं वाटलंय. हा. सजेस्ट करतोय जस्ट. तुम्ही तुमचं रिसर्च करू शकता. आणि मी फक्त 30 इयर्स नंतर किंवा 25 इयर्स नंतर का कामात येतं मी तुम्हाला ते सांगतो. कोलॅजन जो हा कंपोनेंट आहे तुम्ही वाचू शकता ऑनलाईन. मी वाचलंय खूप याच्याबद्दल. आम्ही पण तर वाचलंय. बेसिकली मी पण वाचलंय. हा म्हणजे आम्ही दोघांनी वाचलेलं आहे. आणि हा जो कंपोनेंट आहे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. स्पेशली इट हेल्प्स टू स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह करायला, हेअर हेल्थ इम्प्रूव्ह ओव्हरऑल करायला, हेल्थ बॉडीची, ओव्हरऑल बॉडीची हेल्थ इम्प्रूव्ह करायला. नेल्सची, हेअर्सची, स्किनची, हे सगळं हेल्थ काय म्हणतात त्याला, स्किनची यांची इम्प्रूव्ह हेल्थ, काय बोलत आहे हा तेच ना काय याची बोलत हेल्थ इम्प्रूव्ह करायला मदत करतो. येस. आणि आपण बघितलं असेल बऱ्याचशा सेलिब्रिटीज वगैरे पण घेतात. तर आम्ही हे चालू केलंय 1 month पासनं. कुठलंच प्रमोशन नाहीये. आम्ही याची लिंक पण टाकणार नाहीये इथे तुम्हाला असं वाटत असेल तर. बट जस्ट वी आर शेअरिंग अवर आम्ही हे थॉट्स. करतोय की आम्ही आमचं रुटीन बेसिकली आम्ही काय करतो. तर आता जसं आमचं ऑफिस झालंय, तर ड्रिंक आम्ही मॉर्निंगला घेतो किंवा जर नाही आज miss घेता आलं झाली. तर इव्हनिंगला घेतो. तर आज मिस झाली म्हणून आता आम्ही इव्हनिंगला घेत आहे. आणि आजचा ब्लॉग, माझं ऑफिस लवकर संपलं आणि चेतनचं आपण पण. वेलकमच नाही केलं माहिती तुला. काय गोष्ट तू केलं नाही? नाही मी डायरेक्ट स्टार्ट केलं की ऑफिस खतम झालंय. कसं काय मंडळी, वेलकम बॅक. टू न्यू ब्लॉग. आज असंच रॅन्डम ब्लॉग असणार आहे आमचा. आफ्टर ऑफिस आम्ही काय After करतो. भाई आम्हाला डीमार्ट मध्ये जायचं. आमच्याकडे घरी तेल सुद्धा नाहीये स्वयंपाक तेल? बनवायला. ना तेल? तेल आहे, ना ना तांदूळ जिरा आहे, आहे, ना ना मोहरी डाळ आहे. आहे, काहीच नाहीये. काहीच नाहीये लिटरली काही नाही. मला जे लागतं ते मावशी घरी आल्यानंतर सांगते आणि मी झेपतो किंवा आम्हाला स्विगी आज करतो. ऍक्च्युली खाली फंक्शन आहे ताईचं. भाई बघ ना, चेतन चालू झालं का? चालू झालंय ऍक्च्युली. इथे फंक्शन आहे गाईस आमच्या सोसायटीमध्ये. ताई म्हणजे सोबतच जायचंय, डोहाळे जेवण आहे, तर तिथे जायचंय आम्हाला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतंय की जर ते सगळं झालं, तर ते सगळं झालं तर आम्हाला डीमार्ट मध्ये पण जायचंय. आणि पॉसिबलच सामानच नाही. आता 7:15 वाजले. किती वाजता असेल तो डीमार्टला? हे तू इथे गेला 8:30 वाजले. 8:30 डीमार्टला जाऊ शकतो आपण. तर येस गाईज आता हे तर झालं. आता आम्हाला तयारी करणार. येस, आता आम्ही तयारी करणार तर आहे. शिवानी आणि खाली आम्हाला तू सांगून दे की आज तू साडी घालणार आहे का आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी सांग ना. तुला पाहिजे साडी? चालेल मला. जर तुला म्हणजे तुला असं वाटत असेल घालायला पाहिजे ठीक आहे. नाहीतर मला असं ड्रेस मध्ये पण आवडेल. मला असं वाटतं की तू सिम्पल इथेच आहे ना, तर असं काहीतरी कुर्ता वगैरे घालून कुर्ती घालून घे. ठीक आहे चालेल. तर आता आम्ही मस्त तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो. तिथले पण शॉर्ट्स घेऊ आम्ही. दादा आणि ताईला वगैरे आम्ही जेव्हा भेटायला जाऊ तिथले पण आम्ही तुम्हाला दाखवू काय काय आहे तर. येस आफ्टर ऑफिसचं काय, आता रोज आमच्याकडे असे इव्हेंट नसतात तर काहीतरी वेगळं इव्हेंटिंग आहे आज म्हणून आम्हाला असं वाटलं की चालू करूया. येस, तर चला गाईस. आणि हवा पण किती सुंदर आहे. हा हो, हवा तर खूप बढी आहे. खूप सुंदर आहे. चला ते काय आहे काय ते बघ. अरे हे कर ना झूम. अरे यार, काय अच्छा नाही, मला तर हे काहीतरी वेगळंच वाटलं. अच्छा, इथे लोक उभे आहे. ओ भाई साहब, कसे बसले आहेत ते. फुल लोक मोबाईल वर. आपले व्लॉग्स बघत असणार का? आपले तर गाईज येस आता आम्ही जातोय, तयारी करतोय आणि तयारी केल्यानंतर तुम्हाला भेटूया. तर गाईस मी रेडी होऊन बसलेली आहे आणि बघा माझा नवरा अजून पण रेडी होतोय.
त्याची पावडरच लावणं नाही होत आहे. चेतन किती वेळ त्यात जास्ती मेकअप करावं लागलं मला. काय मेकअप करावं लागलं तुला आणि का करते तू जास्ती मेकअप? अरे यार सॉरी, एक दिवस तर लेट झालो यार. काय लेट झालं? एकच रोजच लेट होतोय सांगा कसं वाटतं. यार. इशू माझ्या मैत्रिणींचा कॉल येत आहे बघा गाईस. त्या मला लिटरली बोलवत आहे, उद्या म्हणत आहे की उद्या आपण पोरी पोरी राहू आणि माझा नवरा मला जाऊ नाही देत आहे. ते वेगळंच कहाणी आहे. आ जाऊ दे ना मला माझ्या मैत्रिणींसोबत. मग मी काय करणार? काय करणार तू? काही पण तू कर. आत्ताच तर गेली किती प्लॅन बनवते यार. माझ्यासोबत कधी प्लॅन बनवशील भाई? तू आत्ताच तर प्लॅन करून आली तुझ्या मैत्रिणीसोबत यार. कधी केली? आत्ता जस्ट. कधी? आत्ताच. सांग ना कधी. आत्ताच. आता जस्ट आता काय कधी? जस्ट. कधी सॉरी, एवढं तू केला नव्हता. मी नाही जेव्हा बोर झालो होतो नाही तुला म्हटलं की मला दिवसभर काय करा काही कळतच नाहीये. नाही. तू कुठला प्लॅन करणार? अच्छा, तेव्हा तू ऑफिसला गेली. वा रे भाई साहब, वा 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 Sorry, वा sorry. वा वा वा. चलो, आय एम रेडी. चांगलं वाटतं ना? बढिया वाटत आहे. तुझा दाखवून होते. बढिया And this वाटत is guys शिवानी की तयारी. Oh my god. थकली देवा. ठकली शिवानी ठगली. शिवानीने ठगली. चला शिवानीला guys. ठगलं गाईज. मी ठगलं. छान दिसतंय. पिटी नाही प्रिटी दिसत आहे. यू आर लुकिंग व्हेरी पिटी. चला वेळून जाईल ताई. Yes. आता काकू बघा आपल्याला किती रागवणार आहे. मला अरे सांगितलं आम्ही होतं, समोर सहा राहतो. वाजता समोर यायलो. घरासमोर आमचे नेबर्स. त्यांना एवढा लेट झालाय. पण गाईज हे सगळं आपल्या ऑफिसमुळे झालं शिवानी. आपल्या ऑफिसमुळे तुझ्यामुळे लेट झालं. झालेलं आहे. माझ्यामुळे नाही, ऑफिस झालेलं ऑफिसमुळे. गाईज हे तुम्हाला पटतं का? वैष्णवीने आम्ही इथे लेट झालोय. vlog बंद केलं. आम्ही इथे लेट झालोय आणि हिला व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. व्हॉट यार इज यांचा दिस? कॉल मिस केला होता मी. गाईस हाय. चलो से हाय अँड से बाय टू अस बिकॉज वी आर ऑलरेडी लेट. मी करते थोड्या वेळात कॉल. थोड्या वेळात करूया ठीक आहे. कसं वाटतंय शिवानी की हा रागवणार रेडी आहे का तू? बघा तुम्ही रिॲक्शन बघा काका. हे बघा अशी तयारी झालेली आहे मस्त. इकडे जेवणाचा कार्यक्रम आहे. इकडे सगळे मंडळी बसलेली आहे. काका आणि काका. झाला का कार्यक्रम आपला? जेवण झालंय का एवढं लवकर? अरे शिवानी ते सगळं जाऊ दे. काका आणि काकूंना आपल्याकडे थांबायला पाहिजे होतं. हो ना काका, तुम्ही थांबा ना आमच्यासाठी. अजून आमचे मुलगा आणि सून पण जेवले. हो. जेवले की नाही जेवले? नाही. नाही जेवले. चलो दादा थांबले. आठवण करत होते. मी काय म्हणलं हे दोघं आले नाही तर फोन काय बघ फोन. अरे आमचं ऑफिस लेट झालं आज खूप. आता पण ऑफिस करून गेलं. चलो भेटूया. काकूंना कॅमेरा दिसला म्हणून जास्त ओरडला, नाही तर तुम्ही वाचवलं काही आम्हाला. येस. अच्छा मंडळी, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. थँक्यू. सुंदर दिसत. आणि तुमच्या कार्यक्रमाला आम्ही ऑफिसमध्ये लेट झालोय. तर तुम्हाला जे काही बोलायचंय ते आमच्या मॅनेजरला बोला. मॅनेजर कोणामुळे लेट झालं पण? माझ्यामुळे. आज माझ्यामुळे लेट झालं भाई. किती वेळची तयारी करून बसली होती. आम्ही एवढं लेट झालोय की डेकोरेशन पण काढत आहे. शिवानी जास्तीच लेट झालोय. हे इथे काढूया इथे फोटो काढूया. खूप जास्त लेट झालं माझ्यामुळे. हा ठीक आहे. काय म्हटलीस? म्हणजे लगेच ट्रान्सफर होत असतं. देखले बाई, देखले. नाही ताईने म्हटलं की असं टच करायला पाहिजे. आता होणार आहे. हे कनेक्शन तर ब्लूटूथ पेक्षा जास्ती स्ट्रॉंग वाटतं मला. हो म्हणजे तुझं झालं की लगेच आमचं का? ऍड टू कार्ड केलेलं आहे. आता भाई ती ऑर्डर ताईचं ते डिलिव्हरचं डेट मेन्शन कशी त्या दिवशी आपण टेस्ट करून घेऊ एकदा आपण. माहिती पडलं तिकडे डिलिव्हर झाला आणि इकडे इनपुट झालं तुझं. असं खरंच असते का नाही? असं म्हणतात गं. कसं असणार शिवानी? त्याच्यासाठी आपल्याला ए शिवानी तू किती भोळी आहे ग. असं टच केलं नाही होते. नाही होऊ शकते. टच केलं काय बोलताय गाईज तुम्ही? गाईज आता जसं ताईने सांगितलं की असं बॉम्ब हे केल्यानंतर ट्रान्सफर होते. अबे शिवानी असं नाही होऊन. माझं काम असतं त्याच्यामध्ये. टच केल्याने ताईचं काम नाहीये ते माझं काम आहे. काही काही गोष्टी अशा असतात की फॉर एक्झाम्पल मुली असं म्हणतात की बाबा समजा एका मुलीचे पिरियड्स आहे आणि मी तिच्या संपर्कात आली तर माझे पण येऊन जातात. तर अशा काही काही गोष्टी असतात. तर असं असेल. ठीक आहे. तर बघू गाईज 2 मंथ्स नंतर जर तुम्हाला
न्यूज भेटली. ते तर एक्साइटेड आहेच तर भाई. थँक्स हर्षदा ताई. तुझं काय काम नाही, हर्षदा ताईला थँक्स बोलेल. काकूंचा परत सेकंड फेअर चालू झालेला आहे. सेकंड फेअर मला वाटते जेवण करा, स्वतःच्या भाई घरात चांगलंच. कार्यक्रम समजा आणि जेवण करा. दुसऱ्यांदा जेवण घेते म्हणजे चांगलंच जेवण झालेलं आहे. शेवटचा भात मस्त मस्त आयटम ठेवलेले आहे. आता मला पण भूक लागली. शिवानी तुझं जर गप्पा गोष्टी झाल्या असतील चला तर जेवण आपण करूया. जरा ताट घ्यायचं. जेवण करूया चला. पहिलेच बघा या पोराने काय घेतलं. पहिलेच पुरी टाकली. चेतन तू डाएट वर आहे रे. फ्रॉम मंडे. फ्रॉम मंडे आहे तर मग तू आज एवढं खाशील का? आज हा? असं एक महिन्यापर्यंत खायची इच्छा आहे म्हणून आज खातोय मी. मंडे पासून एकदम स्ट्रिक्ट डाएट आहे गाईस. तुम्हाला ब्लॉग मध्ये पण ते माहिती पहिलेच पडणार पुरी टाकली आहे आणि आता ह्याच्या आंब्याचा रस आहे चेतन. तुम्हाला. आंब्याचा रस पण नाही. काय आहे मग? आंब्याचा रस आहे, वरणच होते. नाही वरण तर हे आहे, तिकडे आहे वरण. दादा हे काय आहे? आमरस आहे. झालं आंब्याचा रस आहे बघ. शिवानी हा त्या आंब्याचा रस आहे का? हो तू अशी का करते? मी इकडे उभा तू कॅमेऱ्याकडे कारण की इकडे आपलं हे दिसत आहे, नाव दिसत आहे. ठीक आहे ना, दिसू नाही ब्लर करून टाकू ना आपण याच्यामध्ये. खा रे बाबा. त्याच आंब्याचा रस आहे का? त्याच त्या आंब्याचा रस. आंब्याचा तुम्हाला एक आंबा नाही खाऊ दिला आहे. हो त्याच आंब्याचा रस आहे. त्यातले 4 आंबे भरले, 3 माझे, 1 चेतन घे ताटवाड पटकन. तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन नंतर सांगते गाईज मी. त्या पाणी पिऊन आलाय. माझ्यासाठी पाणी आणलं का तू? तू पाणी पिलं ना इथलं? नाही पिलं, संपलं होतं ते पाणी. भाई साफ पूर्ण ग्लास संपवला तू. तू का नाही आणलं? मला वाटलं तू झालं म्हणून नाही आणलं मी. तुला तरी आणायला पाहिजे होतं. तू युअर नॉट जेंटलमॅन. तुझं जेवण झालं, तू ग्लास पूर्ण पिली. मला असं स्वतः मी तिथे बघत होते, तिथे मस्त गटगट पाणी पित होता. हे आमच्या समोर होतं. लगेच गेलाय पाणी आणायला, लगेच गेलाय. आता तो आल्यावर म्हणेल की मला तहानच नाहीये. घे भाई पाणी. तहान नाही लागली बट मला. चेतन तहान नाही लागली आहे बट मला. काकू तुमच्या समोर बोलले ना तू पाणी नाही मग मी जेव्हा गेलो माहिती आहे गाडी घेऊन, इथे हा ग्लास खाली होता. मला वाटलं संपलं, इथं काही झालेला नाही पाहिजे म्हणून मी वेस्ट करायला नाही आणला. तू पहिल्यांदा नाही आणलं, मग आता माझी तहान गेली. बस नाचतो नाही. देगा कर्मा देगा मी. तर काय आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही मस्त गोष्टी केल्या. चेतनला थोडं बहुत चिडवलं आणि आता चिडवलं इन द सेन्स की थोडं मला मस्ती काय केली. चिडवलं तू? ते पाण्याचं हा पाण्याचं मला पाणी मला पाहिजे वाटलं होतं. भाई तुझा मी माहिती आहे जाताना ग्लास बघितला की तुझा खाली आहे. मग मला तू समजलं कितीही जस्टिफिकेशन दे आता, इट विल नॉट रिव्हर्ट युअर ऍक्शन. ठीक आहे. तू माझ्यासाठी ग्लास आणि तिथं मी बघत होती तू गटगट पाणी पित होता आणि माझ्यासाठी काहीच एक ग्लास पण नाही, येऊन बसला मस्त. ठीक तर आहे. जाऊ द्या गाईस, असं असतं. तर गाईस त्या व्लॉगच्या रात्रानंतरची सकाळ झालेली आहे आणि आता मी बघितलं की आम्ही तो व्लॉग एंड केलाच नाहीये. तर हा एकदम छोटासा व्लॉग होता जो आम्हाला असं वाटलं की शेअर करायला पाहिजे. तर तुम्हाला आय होप की हा व्लॉग आवडला असेल. त्याच्यामध्ये थोडेसे फनी मोमेंट आहे की ते बेबी ट्रान्सफर वगैरे शिवाने नवीन काहीतरी शिकलाय. तर आय होप की तुम्हाला ते बघून आवडलं असेल. मला पण ते पहिल्यांदाच माहिती पडलं की आता माझं काही काम नाही आहे याच्यामध्ये. तर येस, तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या असंच. आणि थँक्यू सो मच. बाय.